बदलापूर पूर्व आणि पश्चिमला जोडणारा बेलवली येथील जो भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात झालेला आहे आणि कर्तव्यावर असणारे हे पोलीस कर्मचारी होते, त्यांचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये जे हे पोलीस कर्मचारी आहेत ते गंभीर जखमी झाले आहेत. घटना संपूर्ण काय घडलेली आहे, प्रशासनानं कशा पद्धतीनं दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचा फटका या खाकीला कशा पद्धतीनं बसलेला आहे या संदर्भातले अपडेट आपण तर या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. आपण बघत असाल तर 30 तारखेला म्हणजे जवळपास 30 जुलै रोजी हा अपघात घडलेला आहे. बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये कर्तव्यावर असणारे नरेश जाधव हे त्यांची ड्युटी बजावण्यासाठी खरं तर या परिसरातून प्रवास करत होते. प्रवास करत असताना बदलापूर पूर्व पासून मॅगडी पासून ते बदलापूर पश्चिम परिसरात जात होते. जात असताना आपण बघत असाल तर बेलवली भुयारी मार्गात पाण्याचा निचरा होण्यासाठी सुरक्षा जाळी जी आहे ती बसविण्यात आलेली आहे आणि हीच सुरक्षा जाळी जी आहे ती काही चोरट्यांनी चोरून नेली, त्यामुळे त्या ठिकाणी खड्डा तयार झाला होता आणि हाच खड्डा आपण बघत असाल तर सध्या जीवघेणा ठरतोय. याच खड्ड्यामध्ये बदलापूर पूर्वेचे पोलीस कर्मचारी नरेश जाधव यांची गाडी आदळली आणि गाडी आदळल्यानंतर त्यांचा अपघात जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. या अपघातानंतर त्यांच्या कमरेला मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे आणि सध्या ते सिक लिव्ह वर गेले असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. आपण पाहतोय खड्ड्याचा फटका जो आहे तो या पोलीस कर्मचाऱ्याला बसलेला आहे आणि त्यामुळे सुरक्षेचा आणि देखभालीचा जो प्रश्न आहे तो सध्या ऐरणीवर असलेला पाहायला मिळतोय. ज्यावेळी चोरट्यांनी ही जाळी जी आहे ती चोरून नेली त्याचवेळी प्रशासनाच्या माध्यमातून मग रेल्वे प्रशासन असू द्यात किंवा नगर परिषद प्रशासन असू द्यात त्यांच्या माध्यमातून यावरती काहीतरी पर्यायी उपाययोजना करणं गरजेचं होतं. कारण की नरेश जाधव हे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याशी आम्ही ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अशी माहिती दिली की एकंदरीत अनेक दुचाकीचा अपघात जो आहे तो या खड्ड्यांमुळे होतो. इथे एक नाही तर 2 अशा जाळ्या आहेत ज्या सध्याच्या घडीला जाळ्या गायब असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्याचा फटका जो आहे त्याच खड्ड्याचा फटका जो आहे तो नरेश जाधव हे जे पोलीस कर्मचारी कर्तव्य आपले बजावत होते आणि याच कर्तव्यावर असताना त्यांचा भीषण अपघात झालेला आहे. कमरेला मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे ते सध्या सिक लिव्हवर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रशासनाने आता तरी म्हणजे आजची जवळपास आपण बघतो 1 महिना जवळपास उलटत आलेला आहे. मोजके काही दिवस राहिलेले आहेत. अद्यापही ही जाळी जी आहे ती या ठिकाणी बसवण्यात आलेली नाहीये. इथे काही प्रमाणात कमी खड्डा आहे, म्हणजे खड्डा मोठ्या प्रमाणात होता. खड्ड्यांमध्ये आपण बघत असाल तर इथे दगडी आता टाकण्यात आलेला आहे आणि दगडी टाकून हा खड्डा जो आहे तो बुजवण्यात आलेला आहे जेणेकरून गाडी आदळू नये. पण हा पर्याय नाहीच आहे त्या गोष्टीला. यावरती योग्य पद्धतीच्या अशा ज्या जाळ्या आहेत त्या बसवणं अपेक्षित आहे ज्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होऊ शकतो. त्यामुळे आता प्रशासन कधी या जाळ्या बसवते आणि हे अपघात थांबवते हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसह श्रोता ठोंबरे, न्यूज 8 मराठी, बदलापूर.